नमस्कार. महासत्ता टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मी अजय गायकवाड. आपण पाहतोय रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर या मतदारसंघातील राजकीय घडामोडी. आज या कर्जत मतदारसंघामध्ये जर एक राजकीय घडामोड महत्त्वाची घडलेली आहे ती म्हणजे भाजप आणि शिवसेना युतीची अधिकृत ही घोषणा जरी होणं बाकी जरी असले तरी प्रामुख्याने आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार भाजपची काल परवा दिवशी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे की शिवसेना शिंदे गटाबरोबर आपली अधिकृत युती आहे ती युती राहणार आहे आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या अनुषंगाने ही युती झालेली आहे. यामध्ये भाजपने जर बघितलं तर प्रामुख्याने उपनगराध्यक्ष पदासाठी 2 आणि थेट नगराध्यक्षपद हे आपली पदरे पाडून घेतलेले आहे. या युतीच्या मध्ये आपण जर बघितलं तर भाजपला ही संधीच होती आणि त्यामुळे कुठेतरी शिंदे शिवसेना गटाला 2 पावलं मागे घेणं देखील गरजेचं होतं. कारण का येथे जे स्थानिक आमदार आहे मंदिर थोरवे यांनी वारंवार भाजपला आमिष दाखवून त्यांना मागे ठेवल्याचा हा ठपका कायम भाजपकडनं करण्यात आला होता. कारण का विकास कामामध्ये सहभागी न घेणं या सगळ्या गोष्टी त्यामुळे भाजप कुठेतरी नाराज होतं आणि आता नाही तर कधीच नाही अशी ही संधी होती भाजपच्या वाट्याला. त्यामुळे भाजपने देखील अडून बसलं होतं की घ्यायचं तर आता थेट नगराध्यक्षपद मागून घ्यायचं होतं आणि त्याच अनुषंगाने जर बघितलं तर भाजपने आज थेट नगराध्यक्षपद हे आपल्या पदरी पाडलेले आहे. एकूणच जर बघितलं तर कर्जत नगरपालिकेमध्ये भाजपने या युतीमध्ये थेट नगराध्यक्ष पदाची जो उमेदवार आहे ती सीट आहे ती आपल्या पदरी पाडून घेतले. त्याचप्रमाणे माथेरान नगरपालिका आणि खोपोली नगरपालिकेमध्ये उपनगराध्यक्षपद मागून घेतलेलं आहे. कर्जत मतदारसंघामध्ये या 3 नगरपालिका येतात आणि या 3 नगरपालिकेच्या अनुषंगाने जर बघितलं तर भाजपने 2 ठिकाणी उपनगराध्यक्षपद तर कर्जतमध्ये थेट नगराध्यक्षपद हे मागून घेतलेले आहे. अधिकृत घोषणा जरी होणं बाकी असेल किंवा यावर जरी चर्चा होणं बाकी असेल तरी आम्हाला मिळालेल्या सूत्राच्या माहितीनुसार जर बघितलं तर भाजपने जी चर्चा केलेली आहे ती याच अनुषंगाने झालेली आहे. आणि त्यात जर बघितलं तर कर्जत नगरपालिकेमध्ये 21 जे प्रभाग असतील 21 उमेदवार असतील त्यामध्ये 6 नगरसेवकासाठी जागा मागितल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे थेट नगराध्यक्षपद तर कर्जतचं असणार आहे भाजपकडे आणि माथेरान नगरपालिका आहे त्यामध्ये देखील भाजपने उपनगराध्यक्षपद आपल्या पदरी पाडून घेतले आणि त्याचप्रमाणे तिथे देखील 6 जागांवर भाजपने दावा ठोकल्याचं माहिती आमच्याकडे समोर येत आहे. आणि जर खोपोलीमध्ये जर बघितलं तर खोपोली नगरपालिकेमध्ये देखील भाजपने उपनगराध्यक्षपद आपल्या पदरी टाकलेले आहे. कारण का तिथे अगोदरच शिंदे गटाकडनं शिवसेना शिंदे गटाकडनं कुलदीपक शेंडे यांच्या नावाची घोषणा ही आमदार महेंद्र थोरवे यांनी केल्याचं समोर आलं होतं. थेट नगराध्यक्षपद तिथं शिवसेनेने मागितलं होतं त्यामुळे ते पद आहे ते शिवसेनेच्या वाट्याला गेलेले थेट नगराध्यक्षपद. त्याचप्रमाणे माथेरान नगरपालिकेमध्ये देखील शिंदे गटाने थेट नगराध्यक्षपद शिवसेना शिंदे गटाकडे जाणार आहे. तिथे मात्र मोठी कसोटी आहे निर्माण झालेली आहे माथेरान नगरपालिकेमध्ये. कारण का शिंदे गटामध्ये 2 उमेदवार आहेत ते इच्छुक आहेत. एक तर चंद्रकांत चौधरी आणि दुसरे म्हणजे मनोज खेडकर हे उमेदवार आहेत. यांनी दावा केला होता आणि जर बघितलं तर सुरुवातीला ज्यावेळेस मनोज खेडकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्यावेळेस आम्हाला माहिती मिळाली होती की हे नगराध्यक्षपद त्यांच्या पदरी म्हणजे त्यांना येणार अशी चर्चा होती. मात्र आता या थेट नगराध्यक्ष पदावरून शिंदे गटामध्ये मोठं रणकंद निर्माण झालेलं आहे. बैठका या दोघांमध्ये चर्चेमध्ये सुरू आहे. मात्र भाजपने आपल्या पदरी येथे उपनगराध्यक्षपद पाडून घेतलेले आहे. त्याचप्रमाणे 6 जागांवर भाजप आपला दावा ठोकणार आहे. या अधिकृत जरी नसलं तरी याबाबत माहिती आहे ही आमच्या समोर आलेली आहे तीच मी तुमच्या समोर मांडते. एकूणच जर बघितलं तर भाजपला मी तर म्हटलं होतं की भाजपला ही संधी आहे. कारण का कायम भाजप म्हणतं की ज्यावेळेस विधानसभा लोकसभा या निवडणुका येतात त्यावेळी भाजपचा केवळ वापर केला जातो आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजपला ही संधी होती की काहीतरी पदरी आपल्याला पाडून घेणं आहे आणि एक चाचपणी करणं देखील भाजपचा गरजेचं आहे. कारण का मागील काळापासून जर बघितलं तर भाजप
या मतदारसंघात वाढत चाललेली आहे। त्यामुळे भाजपला देखील ग्राउंडवर उतरून आपलं मतदार किती आहे हे सगळं बघणं देखील तेवढंच महत्त्वाचं होतं। मात्र आता जर बघितलं तर भाजपने या शिवसेना शिंदे गटाचे थोडक्यात आमदार महेंद्र तोरवे यांची कोंडी करून त्यांच्याकडनं जे अपेक्षित होतं आपल्याला ते त्यांच्या पदरी पाडून घेतलेलं आहे हे म्हणायला हरकत नाही। मध्यंतरीच्या काळात अशी देखील चर्चा होती की कर्जत नगरपालिकेमध्ये भाजपला उमेदवारी थेट नगराध्यक्षपद देऊ देखील, मात्र शिवसेना शिंदे गटातील जो उमेदवार असेल तो भाजपमध्ये जाऊन त्याला उमेदवारी द्यावी, त्यावरून देखील भाजप नाराज होते। कारण का भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट या ठिकाणी तर पक्ष सोडून जाण्याची देखील भाषा केली होती। मात्र आज अखेर पक्षश्रेष्ठीने देखील असं हे केलेलं आहे की भाजपचाच जुना कार्यकर्ता असेल त्यालाच तिकीट थेट नगराध्यक्ष पदासाठी जाणार आहे। मुख्यतः मी जर सांगितलं तर कर्जतच्या नगरपालिका मध्ये थेट नगराध्यक्ष पद हे ओबीसी महिला आरक्षित असल्याने भाजपची जी दोन नावं प्रामुख्याने जी समोर होती त्यामध्ये स्वामिनी मांजरे आणि विनीता घुमरे या दोन महिलांचा दावा होता। यामध्ये ही तिकीट नक्की भाजप कोणाला देईल हे अद्याप जरी आमच्या समोर नसलं तरी हे मात्र नक्की आहे की भाजपचाच उमेदवार तिथे थेट नगराध्यक्ष पद असेल, तो कुठलाही आयात केलेला नसेल ही माहिती आहे। आणि त्याचप्रमाणे ओव्हरऑल जर बघितलं तर खरं तर जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे तो ठरलेला आहे पक्षामध्ये। याबाबत अधिकृत उद्या किंवा परवा ही माहिती समोर येईल। मात्र आपण बघितलं तर उद्यापासून जे उमेदवाराचे अर्ज आहेत भरण्यासाठी त्याचा कालावधी सुरू होणार आहे आणि 2 डिसेंबरला या नगरपालिकेची जी निवडणूक आहे ती होणार आहे। त्यामुळे फार कमी कालावधी राहिल्यामुळे ही अधिकृत घोषणा येत्या कदाचित उद्या होईल किंवा परवा, याबाबत भाजपच ही घोषणा करू शकते। मात्र एकंदरीत जर बघितलं तर भाजपने मात्र आपला डाव साधलेला आहे। शिवसेना शिंदे गटाला 2 पाऊल मागे घ्यावं लागलेलं आहे आणि थेट नगराध्यक्षपद भाजपचं कर्जतमध्ये सोडावं लागलेलं आहे भाजपच्या वाटेला। आणि त्या आणि जर आपण बघितलं तर ही राजकीय घडामोड आहे ही फार महत्वाची आहे। कारण का भाजपला आणि शिवसेना शिंदे गटा या दोघांनाही एकत्र युतीत लढणं तेवढंच महत्वाचं होतं, नाहीतर त्यांनाही त्यांची जागा एकंदरीत या निवडणुकीत दिसली असती। त्यामुळे कुठेतरी युती होणं महत्वाचं होतं, त्यामुळे ही युती झालेली एकंदरीत ही आपल्याला दिसून येत आहे। आज मात्र एकीकडे जर बघितलं तर राष्ट्रवादी आणि तिकडे ठाकरे गट ही या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ते एकत्र आलेले आहेत। त्यामुळे सुरुवातीला भाजपची अशी देखील चर्चा होती की भाजप राष्ट्रवादी सोबत देखील जाण्यास तयार होते। मात्र खरं तर महायुतीमध्ये जर अधिकृत बघितले तर शिवसेना शिंदे गट असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल आणि भाजप असेल। मात्र या कर्जत मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी बाहेर पडली होती, कारण का शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादीचं जमतच नाहीये आणि त्यामुळे ही युती त्यांच्यामध्ये तर स्पष्ट राष्ट्रवादीने देखील स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही यांच्याबरोबर जाणार नाही। मात्र भाजप होती, ही भाजप नक्की कोणाकडे जाणार होती, कोणाकडे जाणार हा प्रश्न होता आणि अखेर भाजपने शिंदे शिवसेनेबरोबर ही अधिकृत युती केलेली आहे असं आमच्या समोर आलेलं आहे। एकंदरीत ही घटना 2 दिवसात याबाबत खुलासा होईल। दरम्यान तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबाबत लाईक कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।